जुन्या काळातला जो पटका होता तो हा तुम्ही पाहू शकता. त्याचे माप आहे 12 वार 16 हात 48 फूट. आणि अंदाजे हा फेटा 7 परस, एक परस म्हणजे 7 फुटाच्या माणसाला हा फेटा बांधून घेतील. त्यावेळी तो माणूस भला मोठा असायचा, पैलवान असायचा. आणि आता फेटा कसा बांधायचा स्वतःला तो शिकून घ्या. अंदाजे 3 फूट सोगा सोडलेला आहे. सोगा सोडल्यानंतर जुन्या काळचा फेटा कसा बांधायचा ते तुम्हाला माहिती सांगत आहे. बघा, सोगा हा 3 फुटाचा सोडला. डोक्याच्या गुणवटीवरून पहिला कापड सोडलं, त्यानंतर ॲब्रोवर आपली पहिली नेरी बसणार, अर्ध्या कानावर पहिली नेरी, आणि इकडे पट्टी सोडल्यानंतर अर्ध्या कानाच्या वर फेटा असा राहणार. आणि गंदकी पद्धती आपण फेटा बांधत आहे. हे बघा, अशा नेऱ्या टाकीत न्यायच्या एकावर एक. आणि इकडनं पट्टी सोडून गंदकी पद्धत म्हणजे त्या ॲब्रोच्या जी गंध आहे ह्या गंदकी एका कोणाळीमध्ये मॅच झाला पाहिजे. ही गंदकी पद्धत. ॲब्रोला दोन्हीकडे कड्यांना जे भोवई आहे, भोवईच्या शेवटला आपण ही पहिली फेट्याचे टोक. आणि आता गुडघी पद्धत आणि गंदकी पद्धतीला महत्व सांगतो. गंदकी पद्धत म्हणजे इथं पहिली कोणाळी बसते, आणि गुडघी पद्धत म्हणजे त्या ॲब्रो पासून ते इथपर्यंत फेट्याचे नेरी इकडे सरकत जाते, त्याला गुडघी पद्धत म्हणते. आणि गुडघी पद्धतीचा अर्थ गुडघ्यावर आणि पायावर, म्हणजे गुडघ्याचे जे पाय आहे त्या पायावर प्रॅक्टिस केली जाते, रियाज केली जाते, आणि त्यावरचा फेटा डोक्यावर येतो, त्याला गुडघी पद्धत म्हणतात. त्या फेट्यामध्ये डाव्या साईडनं उजव्या साईडनं फेटे बांधले जातात. आता तुम्हाला गुडघी पद्धत बदलून शिकवतो. 3 फूट सोगा सोडला, अंदाजे 12 वारचा. त्यानंतर तुम्ही डोक्याची मुनवटी अर्धा कानावर आपण पहिली नेरी बसणार आहे. हे बघा, 1 2 3 ही जी आहे त्या अर्ध्या कानाच्या वर ही टाकायचं. आणि गुडघी पद्धत इकडेच राखते शक्यतो. ही गुडघी पद्धत. गुडघी पद्धत म्हणजे ह्या नेऱ्या आहेत ते एका साईडला सरकतात, आणि जी पट्टी आहे ती ह्या ॲब्रोच्या बरोबर इथं येऊन जी कोणाळी मॅचिंग होते, ही गुडघी पद्धत.